गुरुदैव दत्त. तरच पाषाणाच्या मूर्तीमध्ये देखील त्यांचं दर्शन घडू शकतं. श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंनी महान विद्वान आणि तपस्वी त्रिविक्रम भारतींना विश्वरूप दर्शन दिल्याचा अत्यंत पवित्र प्रसंग श्री गुरुचरित्राच्या 24व्या अध्यायामध्ये आहे. हा प्रसंग केवळ चमत्कार नव्हे तर मार्गदर्शन देखील आहे. त्रिविक्रम भारती हे अत्यंत विद्वान, त्रिवेदांचे अभ्यासक आणि कठोर नरसिंह उपासक होते. पण त्यांच्या मनात श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या ईशत्वाबद्दल असलेल्या शंकेचा नाश करण्यासाठी श्री प्रभूंनी दिव्य लीला केली आणि त्रिविक्रम भारतींना सर्वत्र श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूच दिसायला लागले. त्या दिव्य विश्वरूप दर्शनानं त्रिविक्रम भारतींचा संशय क्षणार्धात नष्ट झाला. त्यांना जाणवलं की श्री प्रभू सीमित नसून सर्वत्र व्यापून आहेत. जिथे जिथे त्रिविक्रम भारतींची दृष्टी गेली तिथे तिथे त्यांना केवळ श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचं तेजस्वी रूप दिसायला लागला. हृदय शुद्ध झालं, अहंकाराचा त्याग केला आणि प्रेमपूर्ण श्रद्धेनं पाहिलं तर श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू सर्वत्र दिसतात. पण ज्याला फुलातला सुगंध, फळातला रस, सूर्याचा उदय अस्त, नदीची गती यामध्ये परमेश्वर जाणवत नाही, त्याला दगडात देखील देव दिसणं अशक्य आहे. श्री प्रभूंना पाहण्यासाठी डोळे नव्हे तर हृदय शुद्ध असणं आवश्यक असतं. भक्ती, नम्रता आणि विश्वास या त्रिसूत्रांनी श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंची उपस्थिती प्रत्येक क्षणी अनुभवता येते. गुरुदैव दत्त.